पांढऱ्या पायाचा दळभद्री मुख्यमंत्री झाला आणि महाराष्ट्राचं वाटोळं झालं, असं ही छी बाहुली म्हणते. तुम्हाला पण ह्या वाक्यावर हसायला आलं का? कारण अशा लोकांना काय बोलावं हेच कळत नाही. आता मी एक छोटंसं उदाहरण सांगते. त्यांच्याच कुटुंबातले काय म्हणत असतील माहित आहे का? पांढऱ्या पायाची बाई घरात आली आणि माझ्या लेकाच्या आयुष्याचं वाटोळं झालं, सगळ्या कुटुंबाचं वाटोळं झालं. आत्ता विचार करा, ज्या बाईला स्वतःचं कुटुंब नाही कळालं, स्वतःच्या कुटुंबातल्या व्यथा नाही कळाल्या, ज्या बाईला स्वतःचं कुटुंब नाही सांभाळता आलं, हिनं भाष्य करते महाराष्ट्र सांभाळायचं. हिनं विचार करते महाराष्ट्राचा. वा स्वतःचे गुण ही, आणि हिनं बोलली कुणाला? उद्धवरावजी ठाकरे साहेबांना. की नंतर हिनं भाष्य काय केलं सांगू? की उद्धव साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्रामध्ये तर कोरोना आलाच, पण नुसत्या महाराष्ट्रामध्ये नाही आला, तर उद्धव साहेबांमुळे पूर्ण भारतामध्ये कोरोना आला. अरे वा, मग पूर्ण भारतामध्ये कोरोना उद्धव साहेबांमुळे आला. पण कोरोनाची सुरुवात कुठून झाली माहिती आहे तुम्हाला? कोरोनाची सुरुवात कुठून झाली? तर चीनपासून झाली. आत्ता मला काय म्हणायचंय, सुरुवात ही चीनपासून झाली. मान्य केलं, भारतात महाराष्ट्रात उद्धव साहेबांमुळे कोरोना आला. पण मी म्हणते, चीनमध्ये कोरोना कुणामुळे आलता? कारण उद्धव साहेब चीनला काही गेलेले नव्हते. कारण चीनची आपुलकी उद्धव साहेबांना नाही बरं का जास्त. तर मला असं वाटतं की कुटुंब सोडल्यानंतर काही रात्रा काही दिवस चीनमध्ये काढलेले दिसते हिनं, त्यामुळं कोरोना हा चीनमध्ये आला हिच्यामुळं. आणि मग पुन्हा चीनमधून तो कोरोना हिनं इकडं वापस आली की तिच्याबरोबर भारतात आला. आणि हिचं दुसरं वाक्य काय आहे माहिती आहे का? उद्धव साहेब पदावरून बाजूला झाले आणि कोरोना पण गेला. आत्ता काही दिवसापूर्वी कोरोनाच्या वॅक्सिनमुळे काहीतरी शरीराला अपकार येणे, अटॅक येणे, असं हे काहीतरी प्रकार चालू होते. तेव्हा आपल्या पंतप्रधानाचं का मुख्यमंत्र्याचं असं काहीतरी म्हणणं होतं की आम्ही काय वॅक्सिन घ्या म्हणलो का, काहीतरी ते झालेला प्रकार आहे मधी. मी काय एवढं लक्ष नाही केलेलं, त्यामुळं फिक्स नाही बोलू शकत. पण आता ह्या छी बाहुलीला हे नाही माहिती की उद्धव साहेबांनी मंत्रिपद सोडलं नाही बरं का, हिसकावून घेतलं गेलं प्लॅन आणि डाव करून. जसं की तू प्लॅन आणि डाव करून कुटुंबाला बर्बाद केलं, अगदी तसंच उद्धव साहेबांचं मंत्रिपद गेलं नाही. कारण सिंपल गोष्ट आहे हो. मला एक सांगा, आपल्याला ना सगळ्याला माहिती आहे काय ते बोके खोके, परत काय ते डोंगर, काय त्या गाड्या, हे सगळे प्रकार सगळ्याला माहिती येतं. हिकले लोक फुटले, तिकले लोक फुटले, आणि कोरोना त्याच्या आधीच गेलेला होता बरं का. उद्धव साहेबांचं मंत्रिपद जायच्या आधी. पण ह्या बाईचं कसं आहे, उचलायची जीभ लावायची टाळाला. मी आधीच काय म्हणलं, ह्या बाईचं एक काम आहे, गाव ना गाव तिरुपती, घरची म्हातारी चिरकती. घरच्या म्हातारीला मिळत नाही ती रडत बसेल, पण गाव येऊन हिच्याकडं जगून जातं ही पद्धत. आणि ही महाराष्ट्राची भाषा करते. आणि उद्धव साहेबांसारख्या संयमी आणि शांत माणसांवर बोटं उचलते. आता ती तिच्या तोंडावर साधं नाही करत, पण कसं मोठ्या लोकांच्या नावं घ्यायचे आणि ही इतरांना सांगते की ह्याच्या नावावर, माझ्या नावावर तुम्ही मोठं होताय. आता तू उद्धव साहेबांचं नाव घेऊन किंवा अशा प्रतिष्ठित अनेक लोकांचा खाऊन तू मोठी होईल. कारण कसं आहे, कावळा सगळ्यांचं खातो, पण कावळेचं कुणी खात नाही बरं का.
हे पहिलेपासून म्हण आहे, कावळा सगळ्यांचं खातो पण कावळेचं कुणी खात नाही. अगदी तसं तुझं काम आहे. आणि मी कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं की तुझं नाव घेऊन आम्ही मोठं व्हावं एवढी तुझी लायकी नाही. कारण एखादी कुटुंबासाठी दळभद्री ठरणारी मुख्यमंत्र्याला दळभद्री म्हणती. आता हिला कसं माहिती मुख्यमंत्री दळभद्री आहेत म्हणून? नाही, कसं असतं ना, माणसाला भूक लागली ना आणि घरात जर काही खायला नसेल तर मग माणूस बाहेर शोधतं. अगदी तसंच हिचं काम आहे. अगदी तसंच काम आहे. बाकीचं तुम्ही हुशार आहेतच, समजून जालच की मला नेमकं काय बोलायचं ते. कारण सगळं स्पष्टीकरण देणं पण योग्य नाही हो. त्यामुळं ना थोडक्यात स्पष्टीकरण दिलं. तर जर कोरोना काळात उद्धव ठाकरे साहेब नसते ना, फक्त VIP लोक जगले असते, श्रीमंत लोक जगले असते बरं का. गोरगरीब जनता ही कधीच जगली नसती. अर्ध्यापैकी जनता खपली असती. पण उद्धव साहेब होते. उद्धव साहेब हिंदुत्वाच्या नावाखाली कधी हे केलेलं नाही. कधी त्यांनी जातीभेद केला नाही. सगळ्याला सारखं धरून चालत होते आणि गोर गरीब श्रीमंत सगळ्याला समान हे देत होते, अधिकार देत होते. म्हणून ही जी जनता जगली ना कोरोनाच्या काळात, फक्त उद्धव साहेब होते म्हणून कोरोनामध्ये गोरगरीब जनता आता आहे, हयात म्हणजे जिवंत आहे. त्या काळात जर उद्धव साहेब मुख्यमंत्री नसते ना तर काय हाल झाले असते सांगताही आलं नसतं. आता सांगताही आलं नसतं कोरोनाच्या काळातले हाल. अहो आत्ता तर कोरोना नाही, काहीच नाही, तरी सुद्धा बघताय तिकडं बाहेर झालं युद्ध, पण त्याचे परिणाम आपल्या भारतावर पण झालेले आहेत. मग आता इराणमध्ये युद्ध झालं, त्याचे परिणाम आता पेट्रोल गॅसला लाईनला लागून गॅस मिळना गेलाय. आता मग आता ही बाई काय करल? आता गॅस तर भेटना गेलंय. आता हिला काही टेन्शन नाही ना. हिला काय, घरात गॅसच्या टाक्या हिच्या घरात येत्याल. कारण मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, खालची रिकामी वरचीला काय कमी. सिंपल गोष्ट आहे. खालची रिकामी वरचीला काय कमी. तसं हिच्या घरात गॅसच्या टाक्या येत्याल, पण आपल्यासारख्या गोरगरीब जनतेचं काय? उद्या जर, कारण ज्या वेळेला आता उद्या जर गॅस इतका महागायलाय, फुकट गॅस फुकट शेगडी म्हणून मोदी साहेबांनी आपल्याला शेगड्या घ्यायला लावल्या, गॅस घ्यायला लावले. 400चा गॅस जेव्हा मोदी साहेब निवडून यायचे होते, जेव्हा मंत्री बनायचे, पंतप्रधान बनायचे होते, तेव्हा मोदी साहेबांचं वाक्य काय होतं माहिती आहे का? शेतकऱ्यावर जे कर्ज आहे, शेतकरी आत्महत्या करतो तर कर्जमुक्त देश करणार आहे, महागाई कमी करणार आहे, अच्छे दिन आने वाले है. काय वाटतं तुम्हाला? खरंच आपल्या देशामध्ये अच्छे दिन आले का? आपल्या देशात जर जास्त कोण मेला गेलाय ना तर आपला शेतकरी बांधव मेला गेलाय. मोदीनं जर अत्याचार कुणावर जास्त केले ना, अरे स्वतःच्या चोऱ्याचा पट्या लपवण्यासाठी मोदीनं अमेरिकेशी डील केली. अमेरिकेहून बाहेरून आता शेतकऱ्यांचा माल घ्यायची. मला सांगा, जर तुम्ही शेतीमाल जर बाहेरून घेतला तर आपल्या देशातल्या शेतकऱ्यांचे काय हाल होणार आहेत हे मोदीने विचार केलाय का? अच्छे दिन आलेत का हे? अरे 50 रुपये लिटरचं पेट्रोल आज 110 का 20 वर पोहोचलं. ही अच्छे दिन आलेत. मला एक सांगा, लॉकडाऊनच्या आधी बलात्काराच्या केसेस खूप कमी होत्या. एकूणमेकाची खून खराबा खूप कमी होते. पण लॉकडाऊन नंतर 9-9, 10-10 वर्षांच्या पोरीवर बलात्कार व्हायला लागलेत आणि त्या कुटुंबाला न्याय मिळत नाहीत. हिनं काय म्हणली? उद्धव साहेब दळभद्री नेता. अरे शेतकऱ्यांचा विचार करणारा एकमेव नेता ही उद्धव साहेब होते. शेतकऱ्याचं सरसगट कर्ज माफ करणारे ही उद्धव साहेब होते. आणि हिनं काय म्हणती? दळभद्री नेता. म्हणजे हिच्यासारख्या काही लोकांचे घरं आणि पोट भरणारा जर नेता असेल तर तो नेता चांगला.
पण गोरगरिबांचा विचार करणारा नेता असेल तर तो नेता दळभद्री. विचार करायला लावणारी गोष्ट आहे. ज्या बाईला स्वतःचं कुटुंब सांभाळता आलेलं नाही, ती बाई महाराष्ट्र सांभाळणाऱ्या व्यक्तीवर बोट उचलते. कमालीची गोष्ट आहे. आणि मग तिच्या ह्या घाणेरड्या विचारांना जर कुणी विरोध केला, आणि खास करून पुरुषांनी केला, की त्या पुरुषांच्या आईवर बायकोवर बोलायचं. आणि एखाद्या महिलेनं विरोध केला तर त्या महिलेवर खोटे आरोप करायचे, तिच्या चारित्र्याला डाग लावायचं. ही कल्चर आहे ह्या बाईचं, हा स्वभाव आहे ह्या बाईचा. कारण मी हे आधी पण सांगितलं की बाईच्या चारित्र्यावर हिनं डाग का लावती, तर स्वतः चारित्र्य लेस आहे. ही सांगते ना ह्या बाईचं तिकडं लपडं होतं, इकडं लपडं, तर ही स्वतः लपडेबाज आहे. त्यामुळं हिला आता माझ्या बाबतीत एक घडलेली गोष्ट सांगू का तुम्हाला. तर तिला माहीतही नव्हतं की मी संसार करते, माझे लेकरं हे सगळं माझ्यासोबत आहे, माझा नवरा माझ्यासोबत आहे, माहीत नव्हतं तिला, काहीच माहिती नव्हतं. तरी पण तिनं काय बोलली होती माहिती आहे का, जाऊ द्यावो, सिंगल मदर आहे, सिंगल, जाऊ द्यावो, करून खाती बिचारी. तिनं असं का बोलली, तर ती स्वतः सिंगल मदर होती. मग तिला ह्याच्यातले सगळे लोक सिंगल, आणि सिंगल मदर असणं वाईट नाही, पण चारित्र्यहीन सिंगल मदर असणं वाईट आहे. स्वतःच्या शरीराची भूक आणि स्वतः पैशाची भूक भागवण्यासाठी आपल्या नवऱ्याला सोडणं हे वाईट आहे. की आपल्या नवऱ्याकडून आपल्याला पैसा, पाणी, सोनं, नाणं, इस्टेट, प्रॉपर्टी मिळत नाही, नवऱ्याची परिस्थिती बिकट आहे, म्हणून नवऱ्याला सोडून स्वतःला सिंगल म्हणणं हे वाईट आहे. हां, नवरा त्रास देत असेल, नवऱ्याचं हे असेल तर ठीक आहे. पण जर नवरा प्रेम करतो, जीव लावतो, साधा भोळा आहे, ह्याचा फायदा घेऊन पैशा पाण्यासाठी असं वागणं हे चुकीचं आहे. आणि मग हिनं काय करते, एखाद्या बाईनं वैचारिक वादातून जर विरोध केला तर त्या बाईच्या चारित्र्यावर डाग लावायचं. ह्याचं एकच कारण आहे, हिनं स्वतः चारित्र्य लॉस आहे. म्हणून मी पहिलंच काय म्हणते, खालची रिकामी वरचीला काय कमी. कारण कसं आहे, कुठल्या व्यवसायात किती कमाई होती ही समाजाला पण कळतं. कुठल्या व्यवसायात किती कमाई होती आणि एवढं सगळं अचानक कुठून येतं हे समाजाला पण कळतं. आणि जसं हिनं कुठलेही पुरावे नसताना, हिला माहिती नसताना जसं हिनं भुंकती, तसं सगळ्यांना ती सवय नसती बरं का. सगळ्यांना अशी घाणेरडी सवय नसती. आमच्याकडं सगळ्या गोष्टीचे पुरावे असून सुद्धा एक मी महिला आणि महिला आहे म्हणून मी ते काही गोष्टी बोलत नाही, नाहीतर मी पुरावे सहित बोलू शकते. आणि राहिला प्रश्न, उद्धव साहेब दळभद्री आहेत का तू दळभद्री आहेस, हा विचार कर. कारण तू ज्याच्या सहवासात संगतीत गेलीस अक्क बरबाद झाले. हिच्या कुटुंबापासून संगतीत राहिली की बरबाद झालं. आणि कुटुंबाचं तर सोडा, जेव्हा ही बाहेरच्या लोकांच्या सुद्धा संगतीत गेली अक्के बरबाद झाले. आमच्या माई म्हणजे नाशिकच्या लावलीच होती त्यांची पण. अरे आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, आत्म्यातला ईश्वर म्हणजे आई. मग ती आई मानलेली असू देत किंवा जन्म देणारी. कारण कृष्णाला सांभाळणारी यशोदा माता ही कृष्णाची आई नव्हतीच, कृष्णाची आई देवकी होती. पण कृष्णाचं पालन पोषण केलं, कृष्णाच्या अडचणीत ही यशोदा माता, कृष्णाला खाऊ पिऊ घालणारी ही यशोदा माता. म्हणून कृष्णानं देवकीपेक्षा जास्त यशोदेला महत्त्व दिलेलं आहे. का, तर कृष्णाचा सांभाळ करणारी, जन्म देणारी देवकी होती, पण सांभाळ करणारी ही यशोदा होती. अगदी तसंच माईचं होतं. माई म्हणजे आपल्या माधुरीताई पाटील. वेळोवेळी माधुरीताई पाटीलने मदत केली पैशापासून. कारण माधुरीताईचा पैसा काही झाडाला नव्हता की बाबा तो तोडून आणला, किंवा खंडणी वसूल केलेला नव्हता, लांडी लबाडीचा नव्हता. त्यांनी मदत केली आणि तरी उलट्या टांगड्या डायरेक्ट. आपण एखाद्याला आई म्हणलो ना, तर आपण त्या व्यक्तीविषयी एक शब्द बोलायचा म्हणलं तरी 100 वेळा विचार करतो. अरे त्या आईनं जन्म नाही दिला म्हणून काय झालं, मी तर आई मानते ना. मग भलेही एखादा शब्द आपल्या आईकडून गेलाही असेल, कारण एक आई आपल्या लेकराला पण चुकत असेल तर बोलते, शिवीगाळ करते. म्हणून त्या लेकरानं
त्या आईचं असं घाणेरडेपणात बोलावं का पाठीमागून? नाही ना. दुसरी मैत्री. अरे काय मैत्री होती छत्रपती संभाजी महाराजांची. जेव्हा संभाजी महाराजांना पकडलं गेलं ना, त्यावेळेला कवी कलशांना संभाजी महाराज तुम्ही जावा म्हणत होते, पण कवी कलशांनी एकच सांगितलं, नाही जाणार मी तुम्हाला सोडून, कारण माझी मैत्री एवढी कमजोर नाही की तुम्ही संकटात असताना मी पळ काढावा. संभाजी महाराजांबरोबर कायम सोबत उभे राहिले आणि पूर्ण समाजाला संदेश देणारी मैत्री म्हणजे कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांची. पण हिच्याच्यानं मैत्री पण नाही टिकवता आली. त्या मैत्रिणीच्या चारित्र्यावर इतक्या घाणेरड्या प्रकारे डाव केले, इतक्या घाणेरड्या प्रकारे बोललं गेलं. अरे नवरा बायकोतलं आपण काय करतो की आपल्या मनात कुठंतरी काय भरपूर साठलेलं असतं, आपण ते कुणापाशी पण ते हलकं नाही करू शकत, कारण आपल्या मनात साठलेलं एक अशी तिजोरी पाहिजे की त्या तिजोरीतून कधीच ते बाहेर नाही गेलं पाहिजे. आणि ती जागा असती म्हणजे एक चांगली मैत्री. आणि आमच्या राण्या वहिनीनं एक मैत्री म्हणून सगळं काही सांगितलं. नवरा बायकोचे पर्सनल प्रॉब्लेमही सांगितले असतील, पण ते सुद्धा सगळं वानवौसा रस्त्यावर आणलं गेलं. म्हणजे मला एकंदरीत सांगायचंय काय, बरं ते जाऊ देत, तेही आपण विषय बाजूला ठेवूत. पुन्हा घुसली एका ग्रुपमध्ये. आता त्या भीमाच्या वाघिणी होत्या, पण त्या सुद्धा फसल्या गेल्या. मला त्या फोन करून हेच म्हणल्या की ताईसाहेब तुम्ही आम्हाला सांगितलं होतं राव त्यावेळेला, खरंच आमची चुकी झाली, आम्ही तुमचं ऐकायला पाहिजे होतं. आणि तो ग्रुप तर फोडला. त्याच्यातल्या पोरांना सांगायचं म्हणजे मला ज्या माहिती दिली स्वातीताईंनी आणि अर्चनाताई केदारे यांनी, त्या माहितीवरून सांगते की इकडं पोरांनी तर सांगायचं की आपल्याला म्हणजे की बघा ग्रुपमध्ये जे काय घडतंय हे तुमच्यापासून लांब ठेवलं जातंय, तुम्हाला सांगितलं जात नाही. आणि इकडं अर्चनाताईला आणि स्वातीताईला तर हे सांगितलं जायचं की ते पोरं जरा चॅप्टरच दिसतात, असेच दिसतात, आपल्या ग्रुपमध्ये काय चालतंय ते पोरांना सांगू नका. इकडं ह्यांना सांगू नका म्हणल्यावर ह्या सरळ स्वभावात गेल्या, कारण त्या भीमाच्या वाघिणी आहेत, त्यांच्या पोटात कपट नाही, जे त्यांचे वार असतील ते समोरासमोर असतात. मग इकडं तर त्यांना तशा प्रकारे सांगितलं जायचं आणि तिकडं जाऊन पोरांना ह्या दोघींनी म्हणजे ह्यांच्याविषयी भडकवलं जायचं की बघा बघ तुला काही तुम्हाला काही ती सांगतात का बायका, अशा आहेत तशा आहेत. त्यामुळं त्या ग्रुपच्या अख्ख्या चिंदाड्या करून टाकल्या. बरं ग्रुपच्या चिंदाड्या तर करू देत, काहीच हरकत नाही, पण दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी स्वातीताई गायकवाड, अर्चनाताई केदारे ह्यांच्या ग्रुपने रेड टाकले होते ना, लॉजिंगला, हॉटेलला, जिथं म्हणजे कुठं टाकायचे तिथं, तर नंतर जाऊन स्वातीताईचा फोटो दाखवून तिथं खंडणी हप्ते वसूल केले चालले. आणि त्या मग लॉजिंगच्या मालकांनी स्वातीताईला विचारलं गेलं की तुमच्या नावाखाली तुमचा फोटो दाखवून अशी अशी व्यक्ती इथं हप्ते मागायला येते, आणि ते हप्ते बी 2-2 लाखाचे. आता मला तुम्ही सांगा, जनतेला मी एक विचारते, मग खरं दळभद्री कोण हो? की एखाद्याला आई म्हणून आईसोबत पटलं नाही, एखाद्याशी मैत्री करून मैत्रिणीसोबत पटलं नाही, एखाद्या ग्रुपमध्ये घुसल्यावर त्या ग्रुपसोबत सुद्धा पटलेलं नाही. आणि इतकंच नाही, तुम्हाला आणखीन एक जर माहीत नसेल तर दुसरी एक माहिती देते की म्हणजे आपला जो छावा संघटना आहे, प्रसिद्ध संघटना आहे अण्णासाहेब जावळे पाटील यांची. आता हे अण्णासाहेब जावळे पाटील ही प्रॉपर मेंढेचे होते आणि ते आमचे नातेवाईकच होते. आत्ता त्यांचा भाऊ ती संघटना चालवत आहेत, नानासाहेब जावळे पाटील. तर त्या संघटनेत पद होतं बरं का हिला, पुण्याचं. पण हिचे हे असे कार्य बघून हिला लात मारून बाहेर काढलेलं आहे. तुमच्या माहितीस्तव सांगते, जर माहीत नसेल तर. नंतर हिनं नानासाहेब जावळे पाटलांना कॉल केलते की मला पद द्या म्हणून पुण्यातलं. जर एखाद्या व्यक्तीनं एकदा धोका खाल्ल्यानंतर ती व्यक्ती कसं काय पद देईल? आणि नंतर हिनं सगळ्या दुनियेचं तर खाल्लंच, पण आमचे विजूदादा म्हणजे विजय घाडगे पाटील, ते सध्या लातूरला असतात. नानासाहेब जावळे पाटील पण लातूरमध्येच राहतात, त्यांचं प्रॉपर गाव मेंढा आहे.
कारण मी टाकते फोटो, नाही टाकलेत वाटतं हे आधी, पण आम्ही वाढदिवसाला गेलतो ना त्यांच्या. तर त्या विजय घाडगे पाटलांवर सुद्धा हिनं आरोप केले. म्हणजे मेहुण्यात वाद लावायचा प्रयत्न. एकीकडं अण्णासाहेब जावळे पाटलांचं कौतुक करायचं आणि दुसरीकडं त्यांच्याच मेहुण्याची बुराई करायची. म्हणजे हिचा प्लॅनिंग बघा, की अण्णासाहेब जावळे पाटलांचं कौतुक करण्यामुळं नानासाहेब जावळे पाटील हिला काय बोलणार नाही. हिचा प्लॅनिंग कसला आहे. जर अण्णासाहेब जावळे पाटलांचं कौतुक नसतं केलं आणि विजय घाडगे पाटलांची बुराई केली असती तर नानासाहेब जावळे पाटील काही ना काही बोललेच असते. पण नानासाहेब जावळे पाटलांचा भाऊ आहे अण्णासाहेब जावळे पाटील. मग आता हिनं अण्णासाहेब जावळे पाटलांचं कौतुक केलं आणि विजय घाडगे पाटलांची बुराई केली. आता नानासाहेब जावळे पाटील काहीच बोलू शकत नाहीत, कारण इकडं भावाचं कौतुक करते आणि इकडं मेवणीची बुराई करते. म्हणजे हिला माणसं कसे फोडायची ही हिनं स्वतःच्या कुटुंबापासून सुरुवात केलेली आहे. माणसं कसे फोडायचे ती हिनं स्वतःच्या कुटुंबापासून सुरुवात केलेली आहे. तर तुम्हीच सांगा, मग मुख्यमंत्री साहेब दळभद्री होते आपले उद्धवरावजी ठाकरे साहेब, का खरी दळभद्री ही आहे? ही जरा पब्लिकनं सांगावं.